हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत 14 तारखेला मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार. खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली. शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ सोबत असतील. सुधीर मुनगंटीवारांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली. अमित शहांनीच भेटायला बोलवल्याची मुनगंटीवारांची माझाला माहिती. तर नवे उपराष्ट्रपती आणि मुरलीधर मोहोळ यांचीही सदिच्छा भेट. मराठवाड्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती नको. संभाजीनगरमधल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याची सूत्रांची माहिती. एक वेळ शिंदे सेनेसोबत जुळवून घेणं सोपं, पण राष्ट्रवादीसोबत अशक्य अशा भावना. आगामी निवडणुका महायुती म्हणून लढायच्या आहेत, मात्र काही जणांकडून आमचा छळकपट. संजय शिरसाटांचा भुवया उंचावणारं वक्तव्य. नेमका रोख कुणाकडे? चर्चांना उधाण. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज फडणवीस आणि शिंदेंच्या स्वतंत्र बैठका. फडणवीस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेणार, तर शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईतील विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांची बैठक. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि पूरग्रस्तांना भरीव मदत या मागणीसाठी ठाकरे सेना रस्त्यावर उतरणार. मोर्चावर शिंदे फडणवीसांकडून टीकेची झोड. उद्धव ठाकरेंना नवा भिडू मिळाल्याची चर्चा. एमआयएमचा उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला पाठिंबा. ठाकरेंनी बोलावल्यास मोर्चात सहभागी होणार. इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार. महेश मांजरेकरांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला हजेरी लावणार. राजकीय वर्तुळात चर्चा. दिवंगत नेते गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूच्या बाटल्या फेकल्याच्या निषेधार्थ आज सांगोल्यात सर्वपक्षीय बंद. कोणाचीही गय करणार नाही अशी पालकमंत्र्यांची ग्वाही. शेकापचे अनेक पदाधिकारी काल भाजपत. मुंबईमध्ये पोलिसांसाठी सरकार 40,000 नवी घरं बांधणार. 75 प्लॉट्सवरती टोलेजंग इमारती उभारणार. गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यासाठी खास समितीही स्थापन. फौजदार, निरीक्षक, वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी घरं बांधणार. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीनवर पुन्हा 100% टॅरिफ लादण्याचा निर्णय. 1 नोव्हेंबरपासून अंमलबजावणी. चीननं दुर्मिळ खनिजांची निर्यात कमी केल्यामुळे निर्णय. अमेरिकेचा शेअर बाजार कोसळून गुंतवणूकदारांनी $1.5 लाख कोटी गमावले. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा आज 83वा वाढदिवस. 5 दशकांपूर्वी सुरू झालेला अभिनयाचा प्रवास आजही कायम. दादासाहेब फाळके आणि 3 पद्म पुरस्कारांनी गौरव झालाय. 4 राष्ट्रीय पुरस्कार, 16 फिल्मफेअर पुरस्कारही नावावर. दुसऱ्या टेस्टमध्ये यशस्वी जयस्वालचं द्विशतक हुकलं. 175 धावांवर बाद. भारताच्या आतापर्यंत 3 बाद 343 धावा. नमस्कार, मी प्रज्ञा